सो हॅलो एव्हरीवन, आज आपण बघूया कूड कुठे कुठे वापरू शकतो, कूडचा यूज कसा करायचा, कुठे करायचा. ठीक आहे. सो कूड आहे काय, तर कूड हा एक मॉडेल आहे. मग मॉडेल्स म्हणजे एक्झॅक्टली काय, तर टेन्सेस आणि मॉडेल्स हे कम्प्लिटली डिफरंट आहे. टेन्सेस म्हणजे काय, तर टेन्सेस आपण वापरतो ऍक्शन झालीये, होत आहे, होणार आहे याबद्दल सांगायचं असेल तर आपण टेन्सेस वापरतो. मॉडेल्स आपण वापरतो ज्या वेळेला आपल्याला फिलिंग्स एक्सप्रेस करायच्या आहेत, कधी आपल्याला सल्ला द्यायची असते, ऍडवाइस द्यायची असते, कधी आपल्याला झालेल्या गोष्टींवर रिग्रेट व्यक्त करायचा असतो, कधी आपल्याला कुणाला रिक्वेस्ट करायची असते, कधी आपल्याला मी काय करू शकते, एबिलिटी, कपॅसिटी, क्षमता सांगायची असते. अशा वेळेला आपण मॉडेल्सचा यूज करतो. मग त्यामधलाच एक प्रकार म्हणजे कूड आहे. सो कूड हा एक मॉडेल आहे. कधी कसा वापरू शकतो हे आपण बघूया. सो कूड नंतर ऑलवेज वर्बचा फर्स्ट फॉर्म येणार. ऑफिशियल रिक्वेस्ट साठी पहिला यूज आहे ऑफिशियल रिक्वेस्ट आणि परमिशन. जर तुम्ही एखाद्या ऑफिशियल प्लेसला गेलेत त्यावेळेला तुम्ही कूडनी त्या व्यक्तीला रिक्वेस्ट करू शकता. जसं की कुड यू गिव्ह मी डिटेल्स अबाउट दिस प्रोजेक्ट, या प्रोजेक्ट बद्दल मला डिटेल्स द्याल का. कुड यू टेल मी ऍड्रेस, मला प्लीज ऍड्रेस सांगाल का. कुड यू अप्रूव्ह माय लिव्ह, माझी लिव्ह अप्रूव्ह कराल का. सो पोलाइट वेनी आपण पुढच्या व्यक्तीला रिक्वेस्ट करतो, परमिशन घेतो. ओके, हा झाला एक यूज. सेकंड यूज, कूड आपण वापरतो आपली प्रूव्ह केलेली, सिद्ध केलेली एबिलिटी, कपॅसिटी और वी कॅन से स्पेशालिटी सांगण्यासाठी. मी काय करू शकली, मला जर सांगायचं असेल, जसं की मी इंग्लिश मध्ये 1 तास बोलू शकली, सो तिथे मी म्हणेल आय कुड स्पीक इन इंग्लिश फॉर 1 hour कंटिन्युअसली. आय कुड हेल्प पुअर पीपल, मी गरीब लोकांना मदत करू शकली. आय कुड स्पीक इंग्लिश फॉर 1 hour कंटिन्युअसली, मी 1 तास इंग्लिश मध्ये कंटिन्युअसली बोलू शकली. ऍक्शन झाल्यानंतर आपण म्हणतोय. शी कुड रीच ऑन टाइम, ती वेळेवर पोहोचू शकली. आय कुड हेल्प हिम, मी त्याला मदत करू शकले. ज्या ठिकाणी तुम्हाला म्हणायचं असेल मी करू शकली, त्या ठिकाणी तुम्ही कुड वापरू शकता. लक्षात ठेवा, ऑलवेज कुड नंतर फक्त व्हर्बचा फर्स्ट फॉर्मच वापरायचा आहे. ओके, सो वर्ब्स काय आहेत हे मी आधी सांगितलेले आहे, एका व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता, क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. ओके, त्यानंतर थर्ड यूज आहे व्हेरी लेस पॉसिबिलिटी. जर एखाद्या गोष्टीची घडण्याची खूप कमी शक्यता तुम्हाला दर्शवायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कुड वापरू शकता. जसं की राम कुड पास एमपीएससी एक्झाम दिस टाइम, कदाचितच राम यावेळेला एमपीएससी एक्झाम पास होऊ शकतो. पण यामध्ये पॉसिबिलिटी काय आहे, कमी आहे. कॅन मध्ये पॉसिबिलिटी जास्त असते, कुड मध्ये पॉसिबिलिटी कमी असते. दे कुड गो टू मुंबई टुमॉरो, ते कदाचितच उद्या मुंबईला जाऊ शकतात. लक्षात ठेवा, फर्स्ट यूज आहे ऑफिशियल रिक्वेस्ट अँड परमिशन. तुम्ही एखाद्या ऑफिशियल प्लेसला गेले त्यावेळेला रिक्वेस्ट करताना कुड यू गिव्ह मी दॅट पेपर, कुड यू गिव्ह मी दॅट पेन, कुड यू टेल मी अबाउट दिस प्रोजेक्ट, कुड यू डिस्क्राईब मी मोर अबाउट दिस प्रोजेक्ट, कुड यू अप्रूव्ह माय लिव्ह लाईक दिस. ओके, जसं आपण मराठीमध्ये बोलताना सुद्धा एखाद्या व्यक्तीला डायरेक्ट विचारत नाही, त्याच्याऐवजी आपण थोडं पोलाइट वेने विचारतो, मला हे सांगाल का, मला ते सांगाल का. त्याच पद्धतीने यामध्ये आपण पोलाइट वेने पुढच्या व्यक्तीला कसं बोलायचं त्यासाठी आपण वापरणार आहे कुड. ठीक आहे. त्यानंतर प्रूव्ड एबिलिटी, कपॅसिटी और स्पेशालिटी, सिद्ध झालेली क्षमता म्हणू शकतो आपण. म्हणजे पास्ट मध्ये मी काय करू शकले हे जर मला सांगायचं असेल तर मी कुड वापरू शकते. जसं की आय कुड कम टू क्लास ऑन टाइम, मी क्लासमध्ये वेळेवर पोहोचू शकले. आय कुड रीच टू ऑफिस ऑन टाइम, मी ऑफिसला वेळेवर पोहोचू शकले. आय कुड हेल्प हिम, मी त्याला मदत करू शकले. आय कुड स्पीक इन इंग्लिश फॉर 1 hour कंटिन्युअसली, मी 1 तास कंटिन्युअसली इंग्लिशमध्ये बोलू शकले. ओके, आय कुड डान्स, मी डान्स करू शकले. आय कुड कुक फूड फॉर 10 people, मी 10 लोकांसाठी डिलिशियस फूड बनवू शकले. ओके, तर माझी ऍक्शन झाल्यानंतर मग मी म्हणेल मी करू शकले. अँड थर्ड यूज व्हेरी लेस पॉसिबिलिटी, जर खूप कमी शक्यता दर्शवायची असेल तर तुम्ही कुडचा यूज करू शकता. जसं की राम कुड पास द एक्झाम दिस टाइम, राम कदाचितच यावेळेला एक्झाम पास होऊ शकतो, बट पॉसिबिलिटी लेस आहे. ओके, त्यानंतर दे कुड गो टू मुंबई टुमॉरो, ते कदाचितच उद्या मुंबईला जाऊ शकतात. सो इथे सुद्धा पॉसिबिलिटी काय आहे, खूप कमी आहे.
ज्यावेळेला पॉसिबिलिटी खूप कमी दर्शवायची असेल तर आपण कुड वापरू शकतो. हे तिन्ही युजेस आहेत, सेपरेट व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याच्यावरती स्टडी करा, सेंटेन्सेस लिहून बघा, बोलून बघा. सो डू प्रॅक्टिस एट होम. थँक्यू.